साहिल टुडे में आपका स्वागत है और मैं हूं सिराज शेख। तो आइए सबसे पहले नज़र डालते हैं आज की ख़ास खबर पर। मुरुड जंजीरा एक खूबसूरत और मशहूर पर्यटन स्थान है जहां रोज़ाना बड़ी संख्या में पर्यटक आते हैं, लेकिन कई सालों से यहां के लोग बिजली की समस्या से जूझ रहे थे। पिछले दिनों मुरुड में पावर सब स्टेशन के शुरू हो जाने से यहां के लोगों ने समाधान व्यक्त किया है। यहां के विधायक पंडित पाटिल की कोशिश से मुरुडवासियों को एक बड़ी राहत मिली है। 3 करोड़ की लागत से बने इस स्टेशन का उद्घाटन करते हुए पंडित पाटिल ने कहा कि मैं विकास और समाज सेवा पर यकीन रखता हूं। अगर किसी को मुकाबला करना हो तो विकास कामों में मुकाबला कर। आता जे वीज उपकेंद्राचं उद्घाटन झालं तर हे तयार करण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले? आता प्रयत्न केले, जनतेने मला पाठपुरावा केला, पत्रकार मंडळीने माझ्या निदर्शनास आली। मुरुड शहर हे टोकावरचं आहे। ही जी लाईट होती ती रोह्यातून यायची 160 किलोमीटरवरती आणि मध्ये फॉरेस्ट असल्यामुळे पावसाळ्यात प्रॉब्लेम व्हायचा आणि एखादी लाईन ब्रेक झाली तर 4-4 तास 5-5 तास किंवा दिवसभर पण लाईट जायची। ही समस्या लक्षात आणली। लक्षात आणल्यानंतर मी आमदार झाल्यानंतर या राज्याचे विद्युत मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे बैठक लावली। त्यांनी मला आश्वासित केलं की त्याच्यासाठी लागणारा निधी देऊ। या जिल्ह्याचे कलेक्टर यांनी इथे जागा उपलब्ध करून दिली आणि ही पण बाबरे ते मुरुड ही मला वाटतं 70 किलोमीटरची लाईन आहे, 60 किलोमीटरची लाईन आहे। ती शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटमुळे सगळ्यावरती मात करून आपण ही चांगली यंत्रणा उभी केली। याच्यामुळे मुरुडला जी विजेची समस्या होती, व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता, तो दूर झाला। बऱ्याच दिवसापासून हे मुरुड हे संस्थान होतं आणि संस्थान भारतात आलं। भारतात आल्यानंतर या लोकांना जो दिलासा मिळाला पाहिजे होता तो काही मिळाला नव्हता। तो आपण राज्य सरकार आणि आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याला आज यश आलं। बऱ्याच दिवसापासून प्रलंबित योजना पूर्ण व्हायला वेळ कालावधी गेला आणि या सगळ्या अडचणीवर मात करून आजची लाईट योजना चालू झालेली आहे। व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन असल्यामुळे मला वाटतं 2-4 वेळा लोकांचे टीव्ही पण जळाले होते। आता हे सबस्टेशन झाल्यामुळे आता तो व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन असेल ते कमी होईल। मे महिन्यामध्ये व्होल्टेज नसल्यामुळे पाणी पुरवठा योजना व्होल्टेज न मिळाल्यामुळे लोकांना पाणीपासून वंचित राहायचा। ती पाण्याची पण समस्या तुटली, कारण इथे बिल्डिंग झाल्यात, व्होल्टेज नसल्यामुळे खालचं पाणी वरती शिफ्ट करता येत नव्हतं। पाणी पुरवठा योजना ज्या होत्या त्यांचे पंप चालत नव्हते, पण आज या सबस्टेशनमुळे ती पण समस्या दूर झाली। व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन होणार नाही। फक्त ह्याच्यामध्ये विद्युत चोरी करणारे लोकांना जो फीडर जो भाग आहे त्याच्यावरती कंट्रोल येईल, कारण इथे वीज किती येते मुरुड तालुक्यात आणि त्याचं वितरण किती होतं तर त्याचं पण नियंत्रण ह्या स्टेशनद्वारे होणार आहे। तर यदा कदाचित जर कधी ह्या इथे लोड शेडिंग झालं, ज्या भागामध्ये वीज चोरी आहे तर राज्य सरकारचं धोरण असतं ज्या भागात वीज चोरी जास्त आहे तर तिथलं सप्लाय ते कमी करतात। तर माझी नागरिकांना पण विनंती आहे, योग्य लाईट बिल भरा, काय उलटसुलट करू नका आणि MECBला पण सांगतो कमीत कमी लाईट बिल द्या। ज्याची आता आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि ही जी समस्या आता कायमची मिटलेली आहे तर याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? एक अतिशय चांगली गोष्ट मुरुडकरांच्या मुरुडवासियांसाठी झालेली आहे की विजेचा प्रश्न गंभीर होता आणि त्या विजेच्या प्रश्नावर अनेक वेळेला भानगडी झालेल्या आहेत, वाद झालेले आहेत। ते आज वाद सगळे संपुष्टात आलेत। केवळ अतिशय चांगली वीज म्हणजे व्होल्टेज पूर्ण व्होल्टेज असणारी वीज आज आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर जो पर्यटन व्यवसाय आहे त्या पर्यटन व्यवसायासाठी सुद्धा ही गरजेची बाब होती आणि मुरुडवासियांच्या नव्हे तर मुरुड तालुक्याच्या संपूर्ण लोकांचा आज पर्यटन व्यवसाय हा उपजीविकेचा साधन आहे आणि त्यामुळे विजेचा प्रश्न निकट होता आणि तो आज सुटलेला आहे। त्याबद्दल मी मुरुडवासियांच्या वतीने आमदार साहेबांना धन्यवाद देईन। सातत्याने त्यांनी या प्रोजेक्टचा पाठपुरावा केला। नुसता अधिकारी नव्हे तर आम्हालासुद्धा आठवड्यातून 2-3 वेळेस सकाळी 7 वाजता फोन असायचा आणि हे कधी करतायत, काय झालं आहे, कुठे झालं आहे, तिथपर्यंत जाऊन बघून या, अशा टाईपने काम करणारे फार थोडी लोक असतात आणि त्यातले एक आमदार पंडित शेठ पाटील। बाबऱ्यावरून ही जी लाईन आलेली आहे तर याचं सप्लाय कशा पद्धतीने होणार? आपल्याला बाबऱ्यापासून ते मुरुड शहरासाठी मुरुड तालुक्यासाठी जो लाईट आलेली आहे ती 40 किलोमीटर अंतराची आहे। ती डबल फीडर आहे आणि एक्सप्रेस फीडर आहे आणि त्याचा जो वीज पुरवठा आहे
तो मुरुड शहराच्या इथे दत्तवाडी येथे उपकेंद्र उभं केलेलं आहे आणि तिथून डिस्ट्रीब्यूट होणार आहे. या मुरुड उपकेंद्रामधून 3 आपण आउटगोईंग फीडर काढलेले आहेत. एक म्हणजे मुरुड सिटीसाठी स्वतंत्र सप्लाय, दुसरा आगरदांडा भालगाव मार्गे फीडर एक आहे, आणि तिसरा म्हणजे नांदगाव, माझगाव, बोर्ली आणि कोकबन असे 3 फीडर आपण इथून आउटगोईंग काढलेले आहेत आणि 2 इनकमिंग फीडर आहेत. एक जरी फॉल्ट झाला तर दुसरीकडे आपण लगेच डायव्हर्ट करून सप्लाय घेऊ शकतो. पूर्वीची जी असणारी वीज समस्या आता ती कायमची मिटली अशी समजावी का? नक्कीच. पूर्वी जी आलेली आपला जो सप्लाय होता तो धाटाव सबस्टेशन इथून ते आपल्या मुरुडला यायचा. जवळपास 2 फीडर होते, पण दोन्ही फीडरचा जो डिस्टन्स जे होतं एकाचा जवळपास 150 किलोमीटर ते 100 किलोमीटर, या अंतराच्या फीडरमध्ये कुठे देखील जर फॉल्ट झाला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या मुरुड शहरावरती, मुरुड तालुक्यावरती व्हायचा. संपूर्ण लाईट जायची आणि त्याच्यावरती आपला कुठलाच कंट्रोल नव्हता. त्याच्यावरती दुसऱ्या सबडिव्हिजनवाले जेव्हा फॉल्ट काढतील त्यानंतर आपला सप्लाय यायचा. परंतु याच्या पुढे आता असं नाही आहे. आपल्या मुरुड तालुक्यासाठी मुरुड विभागा येथे स्वतंत्र आपला जो सप्लाय आपल्याला याच्याद्वारे सप्लाय होणार आहे. त्यामुळे नक्कीच हा जो विजेचा जो एवढ्या वर्षाचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होईल. आता सदरचं सबस्टेशन बनवताना टोटल किती अमाऊंट खर्च आला, कोणत्या विभागामार्फत हा खर्च केला जातोय आणि तुम्हाला आलेल्या समस्या काय होत्या? हा DPR2 ही इन्फ्रा स्कीम होती. याच्यामध्ये हा पूर्ण योजना ही 15 कोटीची होती. त्याच्यामध्ये या उपकेंद्र आणि उपकेंद्र लागणारी जी लाईन आहे याला जवळपास 3 कोटीचा खर्च आलेला आहे. हे जेव्हा लाईनचं काम चालू करत असताना आपल्याला जवळपास बरेच पावलोपावले अडचणी आलेल्या आहेत. जागा उपलब्ध करून होईपर्यंत ते पोल टाकेपर्यंत आपल्याला बऱ्याच ठिकाणी कधी तर पोलीस प्रोटेक्शन घ्यावे लागले. पोलीस प्रोटेक्शन घेऊन काम करावं लागलं आणि आज ते प्रयत्न केल्यामुळे आज ही लाईन आपली पूर्ण 100% पूर्ण झालेली आहे.